शेतकऱ्याच्या पोराला पोट भरण्यासाठी काहीतरी हालचाल करावीच लागेल. बोला तुमचं काय मत आहे? 10 क्विंटल तुरीवर संसार होतो का? 25 क्विंटल कापसावर संसार होतो का? शिलीला 2 बकरं झाले म्हणजे संसार होतो का त्याच्यावर? आज शाळा आहे, दवाखाना आहे, आचार आहे, कपडा आहे, लत्ता आहे, उद्या पाहुण्यांचं एखादं लग्न आहे. गोष्ट खरी आहे का खोटी? बोला. आज हे महिना निघून जाईल, जून मध्ये ऍडमिशन आहे, फी आहे, दप्तर आहे, वया आहेत. तुम्ही पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे? बघा, हा जर तुम्ही केला तर महालक्ष्मी हिवऱ्याने एवढा मोठा केलेला सप्त्याचं चीज होईल. तुम्हाला कोणी सांगितलं लोकसंख्येचे भोंगे बांधून मुंबलत हिंडायला? कोणी कामं नाहीत का? कामं नाहीत का? एका समोश्यावर येळ सभेला जाता तुम्ही. एका समोश्या बाई आखा येळ. तुला भेजा आहे का काही? अय दरिद्री. आणि एक समोसा खाला 3 चड्ड्या खराब झाल्या. काला खातो मला? आता तरी खोटे बोला. आपण बुडालो, जग बुडालो. आपला सत्य आहे ना, जग सत्य आहे. काय मध्ये लोकांना काय घेणे? हे बायका पोरं प्रियशी ब्रियशी ही लबाडाची थोडी आहे. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते. तिला काय करत? हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड आहेत. तुमचं काय मत? आणि आता अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे. आता हे काकडा आणि हरिपाठ काय भानगड आहे 2 मिनिटात सांगतो आणि पुढे सरकवतो. हरिपाठ, आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी झाली का भजने पिसाळले. आमटीला कड आला विनोद समजू नका. काय नाही महाराज, चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. आणि ती म्हणती हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे, तू लावी ती कुठं? आंधळ दळीतही कुत्र पीठ खातंय. 2 मिनिटात हरिपाठ सांगतो पुढे जातो. पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. पवित्र गावात पवित्र साधूचे कीर्तन आहे, क्षेत्रात कीर्तन आहे. मला तुम्हाला माहित नाही, भजने बिजने टाळकरी बिळकरी इकडे लक्ष द्या. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. 27 अभंग हरिपाठातले कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावू नये. का लावू नये माहितीये तुम्हाला? हरिपाठ लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे महाराज की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आई आहे ते बाळ. ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी, हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा. आणि इंद्रिकर बोलला का मग त्याचा गेम. वस्तुस्थिती खरी का खोटी? बोला. एक वाक्य सांगू. या जगातले सवळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. या जगातलं सगळ्यात कोवळं भाव जर कोण असेल ते ज्ञानोबा आहे. पुढे ऐकायचं. या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. पुढे सांगू. या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ. हरिपाठ आहे. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. Oh,
तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला ना, तर गॅदरिंगला तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाता. आई जास्त मेकअप करते. गाणं पोराच आहे पण मेकअप आईचा आहे. आणि आई गॅदरिंगला पुढे बसते. पोरग नाचायला आलं ना तर आईच्या डोळ्याची कड ओली होते. सांगा मला, तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमची डोळ्याची कड ओली झाली. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली. या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं. हो, विश्वाची आई झालं. ज्याच्या पसायदान पाठ नाही त्याच्या जगण्याची किंमत काय? काय किंमत? काय किंमत काय? आम्ही शिकलोय. काय केलं शिकून? एमए काय केलं? एमए करून 10 लाख भरले तर 3,000 पगार घेतो. इतकं तर बुद्धिमान आहे तू. काय केलं काय? या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. म्हणून बाबांच्या सप्त्यात सांगतो 47व्या, हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आज कीर्तनाला हरिपाठाचा विचार करायचा नाही, कारण अभंग काकड्याचा आहे. मी 7 महिन्यापासून हरिपाठ आणि काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही. बंद करून टाकले सगळं. हरिपाठ राहिलंच नाही. हो, कुटीचे देवळं बांधून ठुले जगमार आहे. देवळानी हरिपाठ नाहीत. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. काही म्हातारे असे दरिद्री आहेत गावात, दिवसभर देवळात झोपात्यात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघात्यात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही. दिवसभर तांगड्या वर करून उताना पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, आता चला. आहेत का नाही? बोला. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. तळतळीने बोलणारा माणूस मी. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, याच्याशी मला संबंध नाही. आपली माणसं बदलली पाहिजे म्हणून बोलायचं. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे. बुटात चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे. स्वाभिमान विकायची सवय नाही. 31 वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावून नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही म्हणून माग आहे. आपल्याला लाल करायची कोणाची जमत नाही त्यामुळे मला राग येतो लोकांना. पण वस्तुस्थिती खरी का खोटे बोला.